जामखेडच्या आमसभेत आमदार रोहित पवारांचा संताप आज पाहायला मिळाला। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। गटार योजनेचं काम निकृष्ट झालं। नागरिकांनी रोहित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या आणि या तक्रारीनंतर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि झापलं देखील। आला नाही तर अधिकारी आला, त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं, मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे, हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याची। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतात। अधिकारी ऍटिट्यूड दाखवत, अधिकारी नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे। अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत। कोण विचारतं आमदार खासदारांना? कोण विचारतं कोण आमदार खासदारांना? बिल्डिंगचे पैसे का आमदार खासदार खातात? अनधिकृत बिल्डिंगचे 200 रुपये स्क्वेअर फीट स्लॅबला लागायचे, एका अधिकारी घ्यायचे, आमदार खासदार घ्यायचे? कोण घ्यायचं काय माहित नाही। ठाणेकरांना पैसे कुठे जायचे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।